नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली, लेखक मधु मंगेश कर्णिक. नाट्यतरंग संस्थेच्या नव्या नाटकाचा पहिला प्रयोग आज होता. दादरच्या शिवाजी नाट्य मंदिराचे आवार रंगीबेरंगी पोशाखातील रसिक स्त्री पुरुष प्रेक्षकांनी गजबजले होते. प्रवेशद्वार केळी कर्दळीच्या तोरणांनी आणि पुष्पहारांनी सजवले होते. सनई चौघडा वाजत होता. बुकिंग काउंटरवर तिकिटांसाठी प्रेक्षकांची झुंबड उडाली होती. जुईली आणि भाल त्या गर्दीत जत्रेत हरवलेल्या मुलांसारखे भांबावून उभे होते. नाट्यतरंगचे संचालक ॲडव्होकेट गिरीश सुर्वे त्यांना कुठे दिसत नव्हते. सकाळी कणकवली मुंबई रातराणीने ती दोघे एस टी स्टँडवर उतरली. ती पत्ता विचारित थेट शिवाजी मंदिरवर येऊन थडकली होती. गिरीश सुर्वेंनी भालला तोच पत्ता दिला होता. भाल मनातल्या मनात आपल्या दशावतारी नाटकाच्या गर्दीची या मुंबईच्या नाटकाच्या गर्दीशी तुलना करीत होता आणि अधिकच भांबावत होता. या गर्दीशी आपले नाते जुळेल? हे श्रीमंत, देखणे, सुशिक्षित प्रेक्षक आपल्याला स्वीकारतील? जुईली भालला खेटून उभी होती. तिचे हृदय धडधडत होते. ही गर्दी, हा थाटमाट, ही परकी वाटणारी माणसे नि ही गजबजलेली तुडुंब भरलेली मुंबई, या साऱ्यांमध्ये आपला निभाव लागेल? आपण एखाद्या प्रवाहात सापडलेल्या काडीसारखे भालबरोबर वाहत या ठिकाणी येऊन पोहोचलो. इथून पुढे काय? तिने भालच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो कसल्या तरी दडपणाखाली सापडल्यासारखा दिसत होता. ज्याच्यावर विश्वासून आपण गाव सोडलेने इथे पोचलो, तोच जर असा बावरलेला, गोंधळलेला दिसतो तर आपले काय? जुईली मनात घाबरली. तिने सहज पाहिले. येणारा जाणारा प्रत्येकजण जणू तिच्याकडेच टक लावून पाहत होता. ती अधिकच बावरली. तो पलीकडे रेशमी झब्ब्यातनी निळसर फिका गॉगल लावून उभा असलेला माणूस आपल्याकडेच एकसारखा पाहतोय असे वाटून ती अस्वस्थ झाली. भालच्या मागे उभी राहून ती त्याची नजर चुकवू लागली. एकाएकी भालला ओळख पटली. त्याने गिरीश सुर्वेंना ओळखले. तो जुईलीला म्हणाला, ते बघ सुर्वे साहेब." गिरीश सुर्वे म्हणजे जुईलीने आधीच पाहिलेला रेशमी झब्ब्यातला तरुण होता. भाल चटकन पुढे सरकला. "साहेब, आम्ही आलो आहोत." गिरीशला प्रथम भालची ओळख पटलीच नाही. त्याने आश्चर्यचकित मुद्रेने पाहिले. मी भाल नार्वेकर. सावंतवाडीला तुम्ही माझं दशावतारी नाटक पाहिलं होतं. तुम्ही मला तुमचा इथला पत्ता देऊन मुंबईला बोलावलं होतं. नाटकात काम देईन म्हणाला होता. तोच मी. भाल एका दमात सगळे बोलला आणि गिरीश सुर्वेला सगळे आठवले. तो हसत म्हणाला, "असं होय? तुम्ही आज आला? आणि या बरोबर कोण?" "ही जुईली." भाल क्षणभर अडखळला आणि मग सफाईदारपणे म्हणाला, "माझी बायको. नुकतंच लग्न झालंय आमचं." "याही नाटकात काम करतात?" भाल घुटमळला. तशी जुईलीच धीटपणे म्हणाली, "मी नाही कधी नाटकात काम केलेलं. पण तुम्ही कोणत्याही नाटकाची नायिका म्हणून उत्तम शोभाल." जुईलीने संकोचून मान खाली घातली. "तुम्ही उतरला आहात कुठे?" "एस टीतून उतरलो ते थेट इथं आलो." गिरीश सुर्वेभोवती आता त्याच्या संबंधित माणसांचा घोळका वाढू लागला होता. तोच एक उंच शेलाटीनी देखणी बाई तिथे आली. "गिरीश, मिनिस्टर साहेब आता 5 मिनिटात येतील. तू बाहेर चल त्यांना रिसीव्ह करायला." "चल, आलोच." आणि मग जुईलीकडे डोळे खिळलेल्या या देखण्या बाईला म्हणाला, "रोहिणी, हा भाल नार्वेकर. मुद्दाम त्याला कोकणातून मी बोलावून घेतलंय आपल्या संस्थेसाठी." भालने हात जोडून नमस्कार केला. "आणि ही त्याची पत्नी जुईली." भाल म्हणाला. "भाल, ही रोहिणी, आमच्या कंपनीची नायिका आणि नाट्यतरंगची मालकीण. मी नुसता नावाचा मालक." "म्हणजे रोहिणी नावानं नाटकात काम करतात त्या?" "हां, त्या ह्याच मराठी रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेत्री." गिरीश हसत म्हणाला, "चल रोहिणी, बाळासाहेबांच्या स्वागताला." तेवढ्यात तो घाईघाईने कोणाला तरी हाक मारीत म्हणाला, "राजू, यांना 2 सीट्स दे. पण पहिल्या रांगेतील नाहीत आता." "आम्हाला कुठलीही सीट चालेल." भाल उताविळीने म्हणाला.
गिरीशच्या मनमोकळ्या बोलण्याने त्याच्या मनावरचा केवढा तरी ताण आता उतरला होता. गिरीश आपल्याला पहिल्याच प्रयोगाला नाटक दाखवणार याने तो हर्षभरित झाला होता. त्याच्या रक्तातील नाटक स्फुरण पाहू लागले होते. गिरीश आणि रोहिणी बाहेर निघून गेली आणि भाल जुईलीला घेऊन नाट्यगृहात शिरला. राजूने त्यांना चौथ्या रांगेतील मधल्या 2 सीट्स दाखवल्या. बघितलंस, मालक किती चांगले आहेत ते स्वभावाने. आणि मालकीनबाईसुद्धा. किती नाव ऐकलं होतं रोहिणीबाईंचं मी, आज प्रत्यक्ष दिसल्या. किती साध्या आणि सुंदर. जुईलीलासुद्धा आता खूपच मोकळेपणे वाटू लागलं होतं. असल्या थिएटरात नाटकासाठी उभं राहायचं म्हणजे केवढं नशीब. जुईली तृप्त झाल्यासारखी त्याच्या बाजूला रेलली. त्याने तिचा हात हलकेच हातात घेतला. तो कुजबुजला. हे सारं तुझ्या पायगुणामुळे. जुईलीने त्याचा तळहात हळुवारपणे कुरवाळला. आजूबाजूला सारी माणसांची गर्दी, पण सारेजण कसे शिस्तीने शांत बसलेले. समोरचा मखमली पडदा कधी दूर होतो त्याची वाट पाहत. एवढी गर्दी, पण गोंगाट नव्हता की गोंधळ नव्हता. भालला पुन्हा एकदा कोकणातल्या दशावतारी खेळाची तीव्रतेने आठवण आली. तिथली गर्दी, गोंधळ आणि कोलाहल आठवला. तोच गिरीश आणि रोहिणी मधल्या पॅसेजमधून बाळासाहेब काकडेंना सोबत घेऊन पहिल्या रांगेकडे जाताना दिसू लागले. भालने ओळखले. बहुधा हेच ते मंत्री, आजच्या पहिल्या खेळाचे प्रमुख पाहुणे. मग तिसरी घंटा घणघणली आणि पडदा सरकला. नाटकाचा प्रयोग सुरू झाला. भाल आणि जुईली तन्मय होऊन नाटक पाहत होती. भाल मनातल्या मनात त्या नाटकात स्वतःला पाहत होता. त्या नायकाची भूमिका आपणास मिळाली तर ती आपण कशी करू याची कल्पना तो मनाशी खेळवीत होता आणि म्हणत होता, या नटापेक्षा कितीतरी पटींनी अधिक परिणामकारक ही भूमिका मला करता येईल. आपण इथे येण्यात एवढा उशीर खरं म्हणजे करायला नको होता. गिरीश सुर्वेंनी बोलावले तेव्हाच आपण मुंबई गाठली असती तर कुणास ठाऊक, कदाचित ही भूमिका आपल्याच वाट्याला आली असती. क्षणभर भाल स्वतःच रंगमंचावर वावरू लागला. संवादाचे एक एक वाक्य तोलदारपणे उच्चारू लागला. मी समोर पसरलेला प्रेक्षकवृंद त्याच्या अभिनयाला समरसून प्रतिसाद देऊ लागला. त्याला टाळ्यांचा कडकडाट ऐकू येऊ लागला. त्याने भानावर येऊन पाहिले. नाटकाचा पहिला अंक संपला होता आणि खुश झालेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. भाल खजील झाला. या टाळ्या आपल्यासाठी नव्हत्या, त्या भलत्याच कुणासाठी तरी होत्या. त्या या भाल नार्वेकरसाठी कधी वाजतील. आवडलं नाटक? जुईली विचारत होती. तुला? कथानक छान आहे, पण मला तो नायक काही फारसा आवडला नाही. त्याच्यापेक्षा तू हे काम किती सुंदर केलं असतंस. भालला वाटलं या नाट्यगृहात आपल्या भूमिकेला प्रेक्षकांच्या अशा टाळ्या केव्हा मिळतील तेव्हा मिळत, पण या क्षणी निदान जुईलीला तरी आपल्याला वाटतं तेच नेमकं वाटतंय. त्याला खूप हलकं आणि प्रसन्न वाटलं. नाटक संपलं. सगळे प्रेक्षक निघून गेले. भाल थिएटर बाहेर पडला आणि जुईलीसह येऊन बाहेर थांबला. बऱ्याच वेळाने गिरीश तेथे आला. अरे, मी तुम्हाला शोधत होतो. तुम्ही आत का आला नाही? दुसऱ्या अंकानंतर चहा पाण्याला मिनिस्टर साहेबांना बोलावलं होतं. तुमची अनायासे ओळख झाली असती. भाल अवघडल्यासारखा उभा होता. तो कसे तरी शब्द जुळवीत म्हणाला, आम्हाला इथलं काहीच माहीत नाही. आम्ही आपल्या जागेवर बसून राहिलो. आतासुद्धा तुम्ही आला नसता तर पुढे काय करायचं हा प्रश्नच होता. प्रश्न कसला त्यात? तुम्हाला मी मुंबईला बोलावलं आहे. मीच तुमची सारी व्यवस्था करणार आहे. तुमचे उपकार. तसलं काही बोलू नका. आधी मला सांगा, तुमचं सामान कसलं? हिचीनी माझी मिळून कपड्यांची एकच बॅग आहे. ती एस.टी. स्टँडवरच कंडक्टरजवळ ठेवायला दिली. तो आमच्या गावचा आहे, हरिश्चंद्र कुबल. ठीक आहे. तुमची तात्पुरती राहण्याची व्यवस्था माझ्या कार्यालयात करतो. जेवायचं हॉटेलात. मागवून सारी व्यवस्था नीट लागेल हळूहळू. गिरीशने खिशातून नोटा काढल्या. हे ठेवा 500 रुपये खर्चाला. बोलत असताना गिरीश एकसारखा गॉगलच्या निळसर काचातून जुईलीला न्याहाळत होता आणि जुईलीच्या नजरेतून ते सुटले नव्हते. ती निमूटपणे मान खाली घालून उभी होती. नाटक कसं वाटलं? सुंदर झालं. समजा तुला ही नायकाची भूमिका दिली असती तर? जुईलीने नकळत मान वर उचलली आणि गिरीशकडे पाहिले. भालने क्षणार्ध जुईलीकडे पाहिलं आणि तो आत्मविश्वासाने म्हणाला, मी ती याहून सुंदर केली असती. भले शाब्बास.
गिरीशने भालच्या पाठीवर थोपटल्यासारखे केले. असा कॉन्फिडन्स हवा माणसाला. बरं आहे, मी निघतो आता. तुम्ही या राजूबरोबर वर जा, तो जागा दाखवील. तुमची बॅग बिग आणून घ्या. मी उद्या पुण्याला जातोय. तिथं प्रयोग लागलेत या नाटकाचे उद्यापासून. तोपर्यंत मुंबईत फिरून घ्या. जमेल तेवढं बघून घ्या. राजू, यांना शिवाजीमधल्या नाटकांना बसायची व्यवस्था कर. इथली नाटकं जेवढी मिळतील तेवढी बघून घ्या. तुम्हाला लवकरच आमच्या नव्या नाटकात भूमिका करायची एवढं ध्यानात ठेवा. अच्छा, बाय. तोच रोहिणीसुद्धा तेथे आली. मग ती दोघेही आपल्या गाडीत बसून निघून गेली. राजूने गोखले रोडवरील फाजल मॅन्शनमधील नाट्य तरंगच्या कार्यालयात भालला आणि जुईलीला आणून सोडले आणि तोही निघून गेला. नाट्य तरंगचे कार्यालय म्हणजे एक डबल रूम होती. पुढच्या खोलीत टेबल खुर्ची सोफा खुर्च्या यासहित कार्यालय थाटलेलं होतं. आतील खोली एखाद्या बेडरूमसारखी लावलेली होती. फक्त तेथला मोठा लोखंडी पलंग वापरात नसल्यामुळे भिंतीशी उभा केलेला होता. इथं आपण राहायचं? होय, राजा राणीसारखं. भालने जुईलीला जवळ घेतलं आणि तीही आतुरपणे त्याच्या मिठीत शिरली. पण लगेच त्याच्यापासून दूर होत म्हणाली, मगाशी त्यांना मी तुझी बायको म्हणून सांगितलं ते तुझं बरोबर झालं का? मुद्दामच थोडं खोटं बोललो. चुकलं माझं. रीतसर लग्न लावायला नको? ते लावू सवडीनं. आता आधी मुंबईत बसताना नीट बसवायचं. गिरीश साहेबांच्या रूपानं देव पावलाय. देव नाही, माझ्या गावची देवी भगवती. बरं, देवी भगवती, पण अशी दूर होऊ नकोस. मला नाही असलं काही चालायचं लग्नाआधी. पण लग्नाआधी एका खोलीत एकत्र राहावं तर लागणार आहे. तसं एकत्र राहणं वेगळं आणि असं जवळ येणं वेगळं. भाल खळखळून हसला. तिच्या केसातून हात फिरवीत म्हणाला, जुईली, विचार केला म्हणजे सगळा चमत्कार वाटतो. 2 दिवसांपूर्वी आपण कुठे होतो, तू कुठं होतीस, मी कुठं होतो, आणि आज आपण कुठे आहोत. मी तुला भेटायला धामापूरला आले तेव्हा पुढच्या वाटेवर सगळा अंधार दिसत होता. तू भेटलास, माझ्या मनातल्याला होय म्हणालास, मी तुझ्याबरोबर इथं आले. जुईलीने त्याच्या बोलण्याला जणू सूर धरला. आता सगळा अंधार संपल्यासारखं वाटतंय. यापुढे सारा नवाच जन्म. गिरीश साहेबांना विचारून तू म्हणतेस तसं लग्नाचं पण उरकून घेऊ. रजिस्टर लग्न करता येईल. जुईली विचारात पडल्यासारखी थांबली आणि मग सावकाश म्हणाली, त्यांना यातलं काही नाही सांगायचं. का? ते मग मी सांगेन. पण आपलं लग्न झालेलं नाही हे इथं कोणाला नाही सांगायचं. भालला जुईलीचं बोलणं समजलं नाही. मग ती पुढे म्हणाली, पण लवकरात लवकर रजिस्टर लग्न करून टाकायचं. निमाताईने सुद्धा तेच सांगितलं. पण तोपर्यंत काही नाही. त्याच्यापासून पुन्हा दूर होत जुईली म्हणाली, आता आधी बाहेर जाऊन जेवून घेऊया. एस टी स्टँडवर जाऊन आपली बॅग घेऊन येऊया, मग पुढचं पाहू. भालने स्वतःला प्रयासाने आवरलं आणि तो तिला घेऊन खोलीला कुलूप लावून बाहेर पडला. जुईलीला मुंबईला येऊन आता 15 दिवस लोटले होते. भालच्या बाबतीतला नवखेपणा जाऊन हळूहळू त्याची चांगली ओळख तिला होत होती. एका बेभान अगतिक अवस्थेत तिने भालबरोबर आपले आयुष्य जोडण्याचा प्रयत्न केला होता. भालची फारशी माहितीही तिला नव्हती, पण या 15 दिवसात तिने जो अनुभव घेतला होता तो पाहते तिचे फासे अचूक पडले होते आणि भालबरोबरचे तिचे नवे आयुष्य सुखाचे होणार असल्याची तिला खात्री वाटू लागली. आज सवड काढून ती निर्मलाला पत्र लिहायला बसली होती. बरंचसं लिहून झाल्यावर पत्राचा अखेरचा भाग ती लिहू लागली आणि थांबली. मनातले विचार कसे मांडावे हे तिला समजेना. मुंबईला आल्यापासूनच्या सर्व हकीकती तिने लिहिल्या आणि ती थबकली. खूप खटपटीनंतर तिने मनातले विचार कसेबसे कागदावर उतरवले. निमाताई, सगळं घडलं तसं लिहून झालं. त्यातून तुम्हाला सारं काही समजून येईल. पण जे अजून घडलं नाही त्याबद्दल सुद्धा लिहिल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही. मी आणि भाल लग्न झालेल्या नवरा बायकोसारखे एकत्र राहतोय, पण आमचं लग्न झालेलं नाही हीच खरी गोष्ट आहे. आणि भालला त्याचं काही वाटत नाही, पण मला त्याचा फार ताण वाटतोय. तुम्हाला सगळं खरं खरं मी लिहिणार आहे. मला तरी तुमच्याशिवाय मन मोकळं करायला दुसरं कोण आहे? भालपाशीसुद्धा मी माझं मन तेवढं मोकळं करू शकत नाही, निदान अजून तरी. तर काय लिहित होते? आमच्या न झालेल्या लग्नाबद्दल परवा भालने एक पितळेचं खोटं मंगळसूत्र मला आणून दिलं. ते मी गळ्यात घातलं आणि मला रडू आवरेन असं झालं.
नेमाते, काय ही माझ्या जन्माची दशा. मला ठाऊक आहे की आज ना उद्या भाल माझ्याशी लग्न करणारच आहे. पण आज तरी मी खोटं मंगळसूत्र घालून सौभाग्यवती बनल्याचं नाटक पार पाडित आहे. मी या नाटकाच्या जगात येऊन पडले म्हणून तर मला देवाने हे शासन केलं नाही. नाहीतर मी आज त्या आडदांड तलाठाच्या नावानं खरं सोन्याचं मंगळसूत्र बांधून खरीखुरी सौभाग्यवती म्हणून मिरवले असते. निमाताई, मी चूक केली की मी केलं ते बरोबर होतं याचा अजून माझ्या मनाला उलगडा होत नाही. एक एकदा मला भालची नाही पण माझीच भीती वाटू लागते. भालला मी एकदा थांबवलं, त्याला शपथ घालून दूर ठेवलं. खरं खुरं लग्न होईपर्यंत त्याला दूर राहायला बजावलंय मी आणि तो सुद्धा की नाही शहाण्यासारखा वागतोय. पण मलाच आता हे सहन होत नाही आहे. वाटतं हे खोटं का होईना पण ज्याच्या नावाने मंगळसूत्र घालून मी हिंडते फिरते त्याला असं दूर ठेवणं पाप आहे. नाहीतरी मी त्याला वरलेलंच आहे. लग्नाच्या विधीने आणखी ते काय होणार आहे. एखाद्या क्षणी तोल जाईल असं वाटतं. तुमचे शब्द आठवतात. एवढं पॅशनेट होऊन चालत नाही. पॅशनेट, मी किती पॅशनेट आहे निमाताई. वाटतं एखाद्या क्षणी मीच माझा घात करणार. भालपासून मला भीती नाही, खरी भीती माझीच मला आहे. दरवाजा वाजला तशी तिने पेन थांबवून मागं वळून पाहिलं. गिरीश सुर्वे आला होता. फिक्या निळसर काचांचा गॉगल आणि तोच तलम रेशमी झब्बा, केसांची अस्ताव्यस्त झुलपे आणि वेध घेणारी नजर. मला वाटलं भालच आला. भाल तालमीत गुंतलाय. आपण नाही तालमी घेत. डायरेक्टर आहे ना त्यासाठी. भालसाठी डायरेक्टरसुद्धा मी फार मोठा घेतलाय. माणिक वैद्य नाव ऐकले. जुईलीचा चेहरा कोरा होता. माणिक वैद्य हा आजच्या घडीचा सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक आहे. अलकाजींचा पट्टशिष्य. कोण अलकाजी? गिरीश हसला. शेजारच्या खुर्चीवर बसत त्याने टेबलावरचा छोटा पंखा सुरू केला. तुम्ही दोघेही अजिबात इग्नरंट आहात. तुम्हाला आधुनिक रंगभूमीविषयी काहीही माहीत नाही. म्हणून तर तुमच्याकडे आलोय आम्ही. काही शिकायला मिळेल. भालला काम हयातभर पुरतील एवढी मीच दे. आता या नव्या नाटकात त्याला जो रोल दिलाय त्यामुळेच तो अमर होणार आहे मराठी रंगभूमीवर. त्याच्या भवितव्याची आता तुम्ही काळजी करू नका जुईलीबाई. गिरीश बोलता बोलता थांबला. जुईली टक लावून त्याच्याकडे पाहत होती. त्याचं बोलणं ऐकत होती. गिरीश क्षणभर थांबून जुईलीच्या डोळ्यात सरळ पाहत म्हणाला, तुम्हाला अहो जुईलीबाई म्हणायच्या ऐवजी फक्त जुईली म्हटलं तर राग तर नाही येणार? जुईली नकळत खुदकन हसली. पहा किती गोड हसलात. असं निरागस इनोसंट हसणाऱ्या एखाद्या फुलराणीसारख्या मुलीला बाई म्हणायचं म्हणजे चमत्कारिक वाटतं बघा. जुईलीला ते शब्द ऐकताना कल्पनातीत सुख होत होते. फुलराणीसारखी मुलगी. प्रभू मास्तर थेट हेच म्हणत होते. आता गिरीश पण तेच म्हणत आहे. जुईली हे नावच किती नाजूक आहे. त्याला बाई म्हणणं म्हणजे. तर मग नका म्हणू मला बाई. नाहीतरी मी केवढी लहान आहे तुमच्यापेक्षा. जुईली, आमच्या कलेच्या प्रांतात लहाननी मोठा कुणी नसतो. कलाकार म्हणजे सगळे सारखे. त्यांना जात नसते, धर्म नसतो, वय नसतं. जुईलीला वाटलं हे बोलणं असंच एकसारखं ऐकत राहावं. किती सुरेख बोलतात हे. मी कुठं आहे कलाकार? जुईली, असं म्हणू नकोस. खाणीतल्या सोन्याला कुठं माहीत असतं आपला पुढे एक सुंदर अलंकार घडणार आहे. तू मनात आणलंस तर तुलाही रंगभूमीवर उभं राहता येईल. तुझ्याजवळ नायिकेला लागणाऱ्या सगळ्या क्वालिटीज आहेत. आजच्या सगळ्या नायिकांना तू एका प्रयोगात मागे टाकशील. रोहिणीला सुद्धा? असे विचारावे असे क्षणभर तिला वाटून गेले. पण ती तसे बोलली नाही. ती त्या स्तुतीने गुदमरून गेली. खरं तर मी रोहिणीला म्हटलं, नव्या नाटकात तू भालबरोबर काम करण्याऐवजी जुईलीलाच आपण नायिका करूया. रोहिणीबाई भालबरोबर काम करणार आहे? तुला ठाऊक नाही? जुईली गप्पच राहिली. आमच्या नाट्यसंस्थेच्या प्रत्येक नाटकाची नायिका रोहिणीच असते. फक्त परवाच्या एकाच नाटकात तिनं काम केलं नव्हतं. हिरो तिला ज्युनियर वाटला होता. पण भालबरोबर तीच काम करते. जुईली ऐकत होती. खूप रंगतायत तालिमी. भाल उत्तम रिस्पॉन्स देतोय. माणिक वैद्य खुश आहेत.
दशावतारी नाटकातून काम करणारा आणि खेड्यातून आलेला एक अनपढ कलाकार माणिकरावांकडून ॲप्रिसिएशन मिळवतो म्हणजे साधी गोष्ट नव्हे. तुमच्यामुळे हे सारं झालं. माझ्यामुळे म्हणू नकोस जुईली. अंधारात पडलेला हिरा कधी ना कधी चमकतोच. तुमचं बोलणं ऐकतच राहावंसं वाटतं. जुईलीच्या तोंडून तिलाही अनपेक्षित अशा धिटाईने शब्द बाहेर पडले. गिरीशचा चेहरा उजळला. तो खुश होत म्हणाला, ही सारी वाक्य कुणातरी लेखकाची आहेत. आम्ही 24 तास नाटकात वावरणारी माणसं. आम्हाला दुसऱ्यांचे वाक्य पाठ करण्याची सवय. त्यातलीच वाक्य वेळी प्रसंगी फेकायची मजा येते. गिरीश खळाळून हसला. जुईलीला गंमत वाटली. तिची भीड आता खूपच चेपली होती. तिने विचारलं, तुम्ही सुद्धा नाटकातून कामं करता? पूर्वी करायचो. आता फक्त कंपनीची मालकी सांभाळतो. रोहिणी आणि राजू नाटक संस्था सांभाळतात. राजू? गिरीशने तिला पुढे बोलायला दिलेच नाही. घाईघाईने तो उत्तरला, राजूबद्दल तुला सगळं कळेलच मागवून. फार हुशार मुलगा आहे. तो तुमचा आणि रोहिणीबाईंचा मुलगाच ना? दिसतो थेट रोहिणीबाईंसारखाच. ते खरं आहे. तो रोहिणीसारखाच थेट दिसतो. पण तो माझा मुलगा नव्हे. जुईली कोड्यात पडल्यासारखी मुग्ध राहिली आणि गिरीशनेही तो विषय बदलला. जुईली, मला खरं सांग, तुमचं कसं काय चाललंय? मुंबईतलं लाईफ आता अंगवळणी पडलंय ना? म्हटलं एकदा स्वतः जाऊन चौकशी करावी. जुईली उठली. आठवण झाल्यासारखी म्हणाली, मला आठवणच राहिली नाही. चहा करते. चहा? आता नको. मी संध्याकाळचा चहा घेत नाही. दुसरं काय करू? दुसरं काही नको. मी निघतो. काही लागलं सवरलं तर निसंकोचपणे सांगायचं. मला न सांगता राजूला सांगितलं तरी चालेल. तेवढं जागेची व्यवस्था करूया काहीतरी. तोपर्यंत इथंच राहा. ही डबल रूम पूर्वी मी वापरत होतो. नाटक धंद्यात पडलो. रोहिणीबरोबर लग्न झालं. तिच्या पायगुणानं पैसा मिळाला. आता शिवाजी पार्कला मोठा फ्लॅट घेतलाय. पण ही जागा शकुनाची म्हणून ठेवली ऑफिस म्हणून. तुम्ही येण्यापूर्वी वापरत होतो. तुम्ही आल्यानंतर ऑफिस घरीच केलं. तरी पण कायमचं इथं राहायचं म्हणजे बघूया, काहीतरी सोय होईल. मुंबईत जागा मिळवायची म्हणजे त्याची कल्पना आहे आम्हाला. आम्हाला ही खोली देऊन तुम्ही सोय केली तीही खूपच आहे. नाहीतर कुठं राहणार होतो आम्ही. आस्ते आस्ते सगळं सुरळीत जमेल. तू कसली काळजी करू नकोस. बोलता बोलता गिरीश त्या दोन्ही खोल्यातून फिरून आला. आश्चर्याने डोळे विस्फारित त्याने विचारलं, हे काय, तुम्ही हा डबल बेड जोडून घेतलाच नाही? जुईलीने संकोचून मान खाली घातली. तिला उत्तर सुचेना. अगं, मी भालला सांगितलं होतं, हा डबल बेड माझ्या खूप आवडीचा होता. तो जोडून तुम्ही आतल्या खोलीत ठेवानी वापरा. पण बघतो तर तो आपला मोडलेल्या स्थितीतच भिंतीशी उभा आहे. कशाला हवा एवढा मोठा पलंग? आम्ही आपले खालीच झोपतो. कमाल आहे तुमची. ते काही नाही. मी पुन्हा भालला सांगतो, सोन्यासारखी वस्तू वापरायची नाही म्हणजे काय? अगदीच अरसिक आहे हा भाल म्हणजे. आणि गिरीश निघून गेला. गिरीश अनपेक्षितपणे तिथे आल्या क्षणापासून तो जाईपर्यंतचा प्रत्येक क्षण मंत्रासारखा जुईलीला स्मरत होता आणि ती विलक्षण अस्वस्थ बनली होती. आपली त्याने केलेली स्तुती, आपल्याला मारलेली एकेरी हाक आणि जाताना डबल बेड वापरायचा धरलेला आग्रह, उभ्या आयुष्यात अशी भोवळ मनाला पूर्वी आली नव्हती. अगदी भाल बरोबर मामीचं घर सोडून निघायचा निर्णय तिने घेतला तेव्हासुद्धा तिच्या मनावर एवढं दडपण आलं नव्हतं. तिच्या पुढ्यात निर्मलाला अर्धवट लिहिलेलं पत्र पडलं होतं. मन एकाग्र करून ते पुरे करण्याचा प्रयत्न ती करू लागली. निमाताई, माझा हा पॅशनेट स्वभाव मला खरंच केव्हा तरी नडणार आहे. आताचं गिरीश सुर्वे येऊन गेले. ते आमच्या नाटक कंपनीचे मालक. तुम्ही नाव ऐकलंच असेल. प्रख्यात नटी रोहिणीचे पती. भालला त्यांच्या नव्या नाटकात नायकाची भूमिका त्यांनी दिली आहे आणि नायिका रोहिणी. हे गिरीश साहेब आहेत ना, ते इतके चांगले आहेत. मला तर म्हणू लागले, तू जर नाटकात काम करशील तर सध्याच्या सगळ्या नायिकांना मागे टाकशील. माझी एवढी स्तुती केली त्यांनी. मला तर बाई लाजेने मेल्यासारखे झाले. फार उमद्याने मोकळ्या स्वभावाचे आहेत गिरीश साहेब. मला त्यांचा स्वभाव भारी आवडला. तुम्हाला मी वर लिहिले ना की मी अजून भालला दूरच ठेवलं आहे म्हणून. तर आज हे गिरीश साहेब अचानक आले आणि त्यांचा जुना डबल बेड इथं पडलाय तसाच. तिकडे बोट दाखवून म्हणाले, हा डबल बेड तुम्ही ताबडतोब जोडून घ्या आणि वापरायला सुरुवात करा. ते भालला सुद्धा हे सांगणार आहेत.
निमाताई, तुम्हाला खरं ते सांगते. आम्ही एकत्र राहत असलो ना तरी मी आतल्या खोलीत झोपते आणि मधल्या दाराची कडी आतून लावून घेते. भाल बाहेरच्या खोलीत झोपतो. या साऱ्याचं कारण गिरीश साहेबांना कसं सांगणार? मी तर अशी गोंधळून गेले की काही विचारू नका. खरंच मला कळतच नाही की यातून पुढं होणार आहे तरी काय. मला फार हवाहवासा वाटतोय भाल. त्यालाही मी तशीच हवीहवीशी वाटते हे मला घडोघडी दिसतंय. पण काय करू? कसं सगळं तुम्हाला सांगू? आमचं लग्न रीतसर झालंच पाहिजे, नाहीतर मी भालची ठेवलेली बाईच आहे असं मला वाटत राहणार. मामी आणि बसप्पा यांच्यासारखं मला आयुष्य घालवायचं नाही निमाताई. आणि खरं सांगू, त्या डबल पलंगाचा मोह माझ्या मनात एखाद्या पुंगीसमोर डोलणाऱ्या नागासारखा डोलू लागलाय. निमाताई, तुम्ही रागावणार तर नाही हे सारं पुराण वाचून? कंटाळणार तर नाही ना? जुईलीने लिहिलेला सारा मजकूर एकवार वाचून पाहिला आणि तिला अधिकच दडपल्यासारखे वाटू लागले. तिने पत्राचा तो भाग एकाएकी टरकन फाडून टाकला. त्या कागदाचा बोळा करून तिनं खिडकीतून फेकून दिला. निमाताईला यातलं काही कळता कामा नये. ती नक्की रागावेल, ती मनातल्या मनात म्हणाली. मग तिने पुन्हा दुसरा मजकूर लिहिला. निमाताई, मी पॅशनेट आहे असं तुम्ही म्हणता ते 100% खरं आहे. मला लहान मुलीसारखा प्रत्येक रंगीत गोष्टीचा मोह पडतो. मला कळतच नाही हे घेऊ की ते घेऊ. मी फसणार तर नाही आयुष्यात अशानं? मला की नाही माझीच भीती वाटू लागली आहे हो.